आणि धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक पेपरफुटीनंतर चौकशी समित्या बसतात, एसआयटी स्थापन होते, काही दलालांना अटक होते, पण पुन्हा मागचे पाढे 55। सर्वात गंभीर बाब म्हणजे कारवाईचा धाक उरलेलाच नाही की मूळ सूत्रधार आजही कायद्याच्या आवाक्याबाहेर आहेत। या सर्वच प्रश्नांवरती सरकारचं काय म्हणणं आहे ते पाहूयात। याची शासनाने गंभीरपणे नोंद घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। काल मात्र काही अनोळखी इस्मांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी परिसरातल्या पोलिसांना त्या ठिकाणी मिळाली। तात्काळ आमच्या गृह विभागाच्या भिवंडी पोलिसांनी त्या इसमांना त्या ठिकाणी पकडलं आणि सदर पेपर हा टीईटी संबंधित जो महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने तयार केला होता त्यांचाच आहे का हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कन्फर्म केलं। ती माहिती त्या ठिकाणी प्राप्त झाली। ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता उद्याची टीईटी परीक्षा ही रद्द करण्यात आलेली असून ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीनेच ही परीक्षा यानंतर घेण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।